उपवासाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या किंवा फळं हे सुद्धा आपल्या आहारात असले पाहिजे, म्हणजे आपल्याला कॉन्स्टिपेशन होणार नाही. तर त्या दृष्टीने आज आपण लाल भोपळ्याबद्दल जाणून घेऊया. तर लाल भोपळा अतिशय पौष्टिक असं ही फळभाजी आहे. अ, ही मधुर रसात्मक आहे, म्हणजे गोड चवीची आहे. त्याच्यामुळे वात आणि पित्त यांचं शमन करणारी ही फळभाजी आहे. अतिशय पौष्टिक आहे, बल आणि वीर्य वाढवणारी आहे. त्यामुळे वृद्ध, बाल आणि प्रेग्नंट लेडीज यांच्यामध्ये याचा वापर आपण छान करू शकतो आणि उपवासाच्या दिवशी आवर्जून याचा वापर केला पाहिजे, कारण ह्यानी पित्त शमन होतं. तर तुम्हाला जर का ह्याची भाजी करायची असेल भगरीसोबत किंवा एखाद्या तुम्ही भाजणीचं जे आपण भाकरी करतो त्याच्यासोबत भोपळ्याचं वाफवून छान भाजी केली, तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये रफेज जाईल आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाणा खिचडी आपण करतो, त्यासोबत बरेचदा काकडीची कोशिंबीर दिल्या जाते. पण काकडीच्या कोशिंबिरीऐवजी तर तुम्ही भोपळ्याचं भरीत केलं, तर तुमचं पित्त वाढणार नाही, तुमच्या शरीरामध्ये रफेज जाईल आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशन सुद्धा होणार नाही. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्हाला लाईट काही हवं असेल, तर या भोपळ्याचं असं घट्टसर सूप जर तुम्ही बनवून घेतलं, तर ते अतिशय पौष्टिक आणि लाईट होईल, पचायला हलकं आणि शिवाय रफेजयुक्त. त्यामुळे तुम्हाला पित्त वाढणार नाही. दिवसभर जे काही शरीरामध्ये पित्त वाढलेलं असतं, त्यामुळे हातापायांची जळजळ होणे, डोळ्यांची जळजळ होणं किंवा झोप न येणं, सारखी तहान लागणं, असे जे काही आपल्याला त्रास होतात उपवास केल्याने, ते सगळे त्रास ह्या लाल भोपळ्यानी तुमचे नक्कीच कमी होतील. त्यामुळे उपवासाच्या दिवशी लाल भोपळ्याचा वापर नक्की करा.